फक्त हात दाखवून आपण काय काय बघू शकतो? हातावरनं सगळंच बघता येतं. म्हणजे त्या माणसाचं करिअर असेल, त्या माणसाचं आरोग्य असेल, त्या माणसाचे आर्थिक गोष्टी असेल, त्या माणसाने व्यवसाय करावा, नोकरी करावा का गव्हर्नमेंट जॉब करावा. एखादा मुलगा असेल तर त्यांनी शिक्षण काय घ्यावं, शिक्षण कुठल्या स्ट्रीम मध्ये घ्यावं, लग्न कधी करावं, कधी करू नये, घर कधी घ्यावं, घर कधी घेऊ नये, ऍक्सिडेंट असेल किंवा काही होणारं नुकसान असेल, या सगळ्याच गोष्टी आपल्याला हातावरनं डायरेक्ट दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला इथे ऍक्सिडेंट दिसतोय तर मी आयुष्य रेषेवरती बघणार ऍक्सिडेंट कधी आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये लागणार कुठल्या ऑर्गनला आहे हे मी मस्तक रेषा आणि हृदय रेषा चेक करून बघणार. सो इतक्या डिटेलमध्ये आपल्याला जाता येतं. हे खरं तर आपल्या पुराणांमध्ये सगळं आहे. आणि तुम्ही जर 50 ते 60 वर्षांपूर्वी गेलात तर आपल्या घरासमोर वासुदेव यायचा. वासुदेव माणसाचा चेहरा, माणसाचा हात बघून भविष्य सांगितलं जायचं. तीच ही परंपरा पुढे आहे. आता त्याचं शिक्षण योग्य रीतीने दिलं जातं. म्हणजे त्याचे प्रॉपर क्लासेस आहेत, त्याच्या डिग्रीज आहेत. मी याचं शिक्षण घेतलेलं आहे. तर ही परंपरागत आलेलं आहे आणि त्याच्यात मग काही पुढे जे काही अभ्यास केला गेला किंवा काही शोध लागत गेले त्याच्यावरनं याचा अभ्यासक्रम पूर्ण मांडला गेलेला आहे.